वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील व्यापारी जगतात आज शनिवारी पहाटेच्या सुमारास मोठी खळबळ उडाली। येथील नामांकित शहाबाबू फर्निचर या प्रतिष्ठानाला पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान भीषण आग लागली। या आगीत कोट्यवधी रुपयांचे मौल्यवान सागवान लाकूड, नवीन तयार फर्निचर, कामाच्या मशिनरी, इतर साहित्य आणि काही महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाली असून संपूर्ण व्यावसायिक संकुल राखेच्या ढिगाऱ्यात रूपांतरित झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज एप्रिल 25 रोजी पहाटेच्या सुमारास दुकानाच्या एका भागातून धूर निघताना काही नागरिकांना दिसला। पाहता पाहता या आगीने रौद्र रूप धारण केले। दुकानात मोठ्या प्रमाणावर सागवान लाकूड, पॉलिशचे साहित्य आणि लाकडी सामान असल्याने आगीचा भडका अधिकच उडाला। पहाटे 4 ते 6 या 2 तासांच्या काळात आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसराला वेढले होते। आगीची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मेडशी परिसरातील हजारो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। परिसरातील तरुणांनी मिळेल त्या साधनाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच मालेगाव नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले। अग्निशामक दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिक आणि जेसीबी मशीनच्या मदतीने अथक परिश्रम घेत काही तासांत आगीवर नियंत्रण मिळवले। शहाबाबू फर्निचर हे परिसरातील एक विश्वासार्ह आणि मोठे प्रतिष्ठान म्हणून ओळखले जाते। या आगीत दुकानातील उच्च दर्जाचे सागवान लाकूड पूर्णतः जळून खाक झाले असून तयार सोफा सेट, कपाटे आणि शोकेसचा कोळसा झाला आहे। या व्यतिरिक्त अत्याधुनिक मशिनरी आणि कच्चा मालही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला। प्राथमिक अंदाजानुसार हे नुकसान कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे। आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही। मेडशीच्या व्यापारी इतिहासातील ही एक मोठी आणि विदारक दुर्घटना मानली जात आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद भवानीवाले। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी। क्या बोलते संदीप भाऊ? जेसीबीच्या माध्यमातून हा मोकळा करण्याचा प्रयत्न चालू आहे। महसूल कर्मचारी पण इथं उपस्थित आहे वा संप सोडून आलेले गावातली आग विझवायसाठी।